मोबाईल आल्यानंतर अनेक डिव्हाइस हे कालबाह्य झाले, जसं म्युझिक प्लेअर आहे, आयपॉड आहे, त्यानंतर टेप रेकॉर्डर आहे. पण अशा या मोबाईलच्या युगामध्ये सारेगामाने एक इंटरेस्टिंग डिव्हाइस आणले आपल्यासाठी, डिजिटल म्युझिक प्लेअर. काय डिजिटल म्युझिक प्लेअर आहे हे आज आपण बघणार आहोत. हे अगदी रेट्रो टाईपचा एक आपण जो रेडिओ आपण वापरायचो आधी खूप 30-40 वर्षापूर्वीचा हा असा एक लुक आहे रेट्रो. प्लास्टिक बॉडी आहे, याच्यामध्ये काही बटन्स दिलेले आहेत जे वापरायला आधी अतिशय सुलभ आहे. पॉवर बटन आहे, असं आहे की इथे 3 बटन्स आणखीन इथे दिलेलं आहे आणि एक मोठं आहे. दुसरं आहे आर्टिस्ट. या बटनने आपण आर्टिस्ट सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मूड्स आहे, त्यानंतर गीतमाला आहे. हे बटन आहे, याच्यामध्ये आपण वेगवेगळे इथं या मोडला सिलेक्ट केल्यानंतर वेगवेगळे मूड्स जे आहेत ते इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर रिव्हर्स आणि नेक्स्टसाठी हे स्विच दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघितलं तर इथे व्हॅल्यूमसाठी आहे आणि इथे इयरफोनसाठी आपल्याला एक 3.5चा एक जॅक दिलेला आहे. त्यानंतर बॅक साईडला जर गेलं तर एक चार्जिंगचा. याच्यामध्ये विषय म्हणजे आपल्याला बॅटरी बदलण्याची गरज नाही, इनबिल्ट बॅटरी आहे आणि ते आपण चार्ज करू शकतो आपल्या अँड्रॉइड फोनच्या चार्जरने. याच्यासोबतसुद्धा या डिव्हाइससोबतसुद्धा तो चार्जर येतोच. आता बघूयात आपण या 3 बटनचा यूज आणि हा ॲक्च्युली इनबिल्ट जे 5000 सॉन्ग आहेत ते कसे यूज करायचे, कसे वापरायचे. तर हे 3 बटन जे दिलेलं आहे, फर्स्ट आहे आर्टिस्ट, सेकंड मूड्स आणि गीतमाला. नंतर आर्टिस्ट सिलेक्ट करायचं असेल, आपण जर प्रेस केलं इथे तर आपल्याला इथे वेगवेगळे आर्टिस्ट येतात आणि इथून आपण सिलेक्ट करायचं. जसं लता मंगेशकर आहे, लता मंगेशकर. आता लता मंगेशकर हे आर्टिस्ट सिलेक्ट केलं, पण लता मंगेशकरचे भरपूर गाणे आहेत. आता याच्यामध्ये 5000 गाणे. आता याचे जर डिटेल्स पाहिजे असतील तुम्हाला तर सारेगामाच्या वेबसाईटला आपल्याला एक PDF फाईल आहे, ते जर डाउनलोड केली तर त्याच्यामध्ये पूर्ण गाण्याची लिस्ट आपल्याला मिळेल. पण आता लता मंगेशकरचं हे गाणं तुम्हाला ऐकायचं नसेल तर नेक्स्ट बटन आहे, ते घ्यायचं, पुढचं गाणं ऐकता येईल. आता हे लता मंगेशकर झालं. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं असेल किशोर कुमार. वापरायला अधिक सिंपल. नेक्स्ट आर्टिस्ट मोहम्मद रफी. मोहम्मद रफीचं हे गाणं आवडलं नाही, नेक्स्ट करायचं असेल ते बटन दिलेलं आहे. असे वेगवेगळे आर्टिस्ट तुम्ही इथून या बटनने सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं जाऊन तुम्ही वेगवेगळे आर्टिस्ट चेंज करू शकता. आता दुसरं जे बटन आहे मूड्स, आपले वेगवेगळे मूड्स आहे, हॅपी आहे, सॅड आहे, ते इथं जाऊन सिलेक्ट करू शकता. आता मूड्स बटन प्रेस केल्यानंतर लोडिंग, इथे डिस्प्लेमध्ये आपल्याला काय होतं दिसतं. आता इथे दिलं आहे हिंदुस्थानी क्लासिकल, हे नको असेल आपल्याला. नेक्स्ट मूड रोमांस. तर रोमांस मूडमध्ये जेवढे इनबिल्ट सॉन्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐकता येईल. तुम्ही नेक्स्ट बॅकने जाऊन ते चेंज करू शकता. नेक्स्ट मूड सॅड मूड आहे. सॅड मूडचे सगळे सॉन्ग इनबिल्ट असणारे आपल्याला या सेगमेंटमध्ये ऐकायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट मूड आहे हॅपी मूड. हॅपी मूडमध्ये इनबिल्ट असणारे सॉन्ग इथे आपल्याला ऐकायला मिळतील. हॅपी मूड नंतर आपल्याला वेगळ्या मूडवर जाऊ आपण. गझल्स आहेत. गझलचं खूप चांगलं कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळेल.
स्पिरिच्युअल आहे. इन्स्ट्रुमेंटल आहे. त्यानंतर इथं गीतमाला एक दिलेलं आमीन सयानीचे गीतमाला तुम्हाला इथे सगळं ऐकायला मिळेल. बहनों और भाइयों, दिल को जज्बात की बुलंदियों तक ले जाने वाले सुरों और शब्दों के शहदाइयों, आज आपका संगीत साथी अमीन सायानी झुककर बड़े अदब से पेश कर रहा है गीतमाला की छाओं का वॉल्यूम, क्योंकि इसमें और अगले वॉल्यूम में फिल्म संगीत के गोल्डन पीरियड के दो बहुत ही महान बड़े बेमिसाल संगीतकारों के करीब करीब आखिरी गुलदस्तों की खुशबू बसी हुई है. त्यानंतर इथे जे वेगवेगळे बटन्स दिले आहेत त्याचे आपण उपयोग बघूयात. तुम्हाला जर USB पेन ड्राईव्ह याला लावायचं असेल, अटॅच करायचं असेल आणि त्यामधले गाणे जर ऐकायचे असेल USB पेन ड्राईव्ह मधले, तर तुम्ही हे बटन प्रेस करायचं. त्यामुळे USB पेन ड्राईव्ह आपला ॲक्टिवेट होईल आणि त्यामधले गाणे आपल्याला प्ले करता येईल. त्यानंतर FM रेडिओ, याच्यामध्ये ॲड ऑन बघा FM रेडिओ. तुमच्या सिटीमध्ये जे स्टेशन आहे FM रेडिओचे ते स्टेशन आपल्याला इथं ऐकता येईल. त्यानंतर ब्ल्यूटूथ आपला मोबाईलमध्ये काही कलेक्शन असेल जे या 5000 गाण्या व्यतिरिक्त आहे, ते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही हा मोड सिलेक्ट करा. ब्ल्यूटूथ तुमचा हँडसेट जो आहे याच्याशी कनेक्ट होईल आणि तुमच्या मोबाईलमधले असणारे गाणे तुम्हाला ऐकता येईल. 1.5 किलो वजन आहे याचं आणि इनबिल्ट बॅटरी आहे, त्यामुळे तुम्हाला बॅटरी बदलण्याची जास्त हे नाही आहे. तुम्ही कुठल्याही अँड्रॉइड चार्जरनी चार्ज करू शकता. प्लास्टिक बॉडी जरी असली तरी खूप मस्त रेट्रो लुक आहे याचा. तर असा हा सारेगामा कंपनीचा कारवा रेट्रो लुक असणारा डिजिटल ऑडिओ प्लेअर आहे. याची किंमत 5990 आहे. लुक एकदम मस्तच आहे, तुम्हाला घरी ठेवायला ऐकायला बेस्ट आहे. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी पण चांगलाच आहे. फक्त किंमत 5990 आहे आणि सारेगामाच्या वेबसाईटला आणि ॲमेझॉनला हा विक्रीसाठी उपलब्ध आहे.